तर मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे। गारगाई धरण प्रकल्पाचं काम मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यात। मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना हे आदेश दिलेत। गारगाई धरणामुळे मुंबईला 440 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळणार आहे। प्रकल्पामध्ये 1200 किलोवॅट वीज निर्मिती केली जाणार आहे। मुंबईची सध्याची पाणी कमतरता भरून काढण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले ट्विट केलेलं आहे। आज मुंबईत गारगाई धरण प्रकल्पाबाबतचा आढावा बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। पालघरमधील गारगाई धरण प्रकल्प भविष्यात मुंबईची पाणी उपलब्धता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पुनर्वसन, वृक्षारोपण आणि बांधकाम यांसारख्या प्रकल्पांशी संबंधित सर्व कामांना गती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचे यावेळेला मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मे 2029 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे स्पष्ट उद्दिष्ट ठेवून या कामाला गती देण्यात आली आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तर पूर्ण झाल्यानंतर गारगाई धरण प्रकल्पामुळे मुंबई महानगर क्षेत्राची दीर्घकालीन जलसुरक्षा लक्षणीयरित्या बळकट होईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अशी माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिली।